नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 लोकमत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आजची सगळ्यात मोठी बातमी आहे. महिला क्रिकेट वर्ल्ड कप अंतिम सामन्याचा थरार आज रंगणार आहे. अंतिम लढतीपूर्वी ऊन पावसाचा खेळ पाहायला मिळतोय, तर पावसामुळे अंतिम सामना अर्धा तास पुढे ढकलल्याची आत्ताची ही ताजी माहिती आपल्याकडे येते. अंतिम लढतीसाठी थोड्याच वेळामध्ये टॉस होणार आहे. महिला वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा थरार आज नवी मुंबईच्या DY पाटील स्टेडियम मध्ये रंगणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकेचा महिला संघ विजेतेपदासाठी फायनल मध्ये भिडणार आहे. आज आहे फायनल मॅच महिला वर्ल्ड कपची. मात्र ऊन पावसाचा खेळ पाहायला मिळतो, त्याची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघू शकतोय. नवी मुंबईमध्ये हा सामना आहे DY पाटील स्टेडियम मध्ये. या ठिकाणी जी महिलांची टीम आहे ती स्टेडियमकडे रवाना होतानाची दृश्य आपण बघतोय. मात्र त्याच वेळेला वरुण राजाने सुद्धा हजेरी लावलेली आहे आणि त्याच्यामुळे आत्ताचा जो सामना 3 वाजता साधारणतः सामने सुरू होतात, मात्र आज हा सामना अर्धा तास पुढे ढकलल्याची माहिती समोर येते. दरम्यान उपांत्य फेरीमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला तर दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडला पराभूत करून अंतिम फेरीमध्ये जागा मिळवली आहे. आणि आता अंतिम फेरीचा सामना नवी मुंबईच्या DY पाटील स्टेडियम मध्ये होणार आहे. आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी संकेत वरख हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत. संकेत, काय सांगाल, सध्याची काय स्थिती आहे? एक्सक्लुझिव्ह दृश्य तर आपल्याकडे आहेतच, पाऊस पडताना दिसतोय. आता काय चित्र आहे? कधीपर्यंत ही मॅच सुरू होऊ शकते? सध्या तरी सांगता येत नाही कधीपर्यंत मॅच सुरू होईल. त्याचं कारण म्हणजे मी सकाळी 11च्या दरम्यान इकडे पोहोचलो आहे आणि सकाळी इतका पाऊस नव्हता. गेल्या 2 तासांमध्ये इकडे सतत पाऊस पडतोय, मध्येच पाऊस येतोय, मध्येच ऊन येतोय. आता तुम्ही पाहताय हे लाईव्ह सुरू असताना आपला मुसळधार पाऊस आलेला आहे. त्याच्यामुळे 2:30 वाजता होणारा टॉस हा 3 वाजता पुढे ढकलण्यात आला होता आणि आता 3 वाजता तरी टॉस होईल की नाही याची आता दाट शक्यता व्यक्त केली जाते. पण उत्साह मात्र शिगेला पोहोचलेला आहे लोकांचा. टीम इथं पोहोचलेली आहे. संकेत, 100% उत्साह खूप जास्त शिगेला पोहोचला लोकांचा. इकडे मगाशी एक व्यवस्थापनाचे एक अधिकारी आले होते, ते सुद्धा म्हणाले की इतकी गर्दी अपेक्षित नव्हती तितकी गर्दी इथे आलेली आहे आणि गर्दी हाताळणं सुद्धा आता त्यांना थोडंसं कठीण जात आहे. आणि आपण इकडे पाहताय मोठीच्या मोठी रांग लागली आहे एंट्रीसाठी. हा गेट नंबर 3 आहे आणि अजूनही इतकी लोक आत जायची बाकी आहेत. बरोबर आहे संकेत. आतमध्ये जाण्यासाठी अजूनही लोकांची रांग पाहायला मिळते. खेळाडू इथं पोहोचलेले आहेत, मात्र वरून पाऊस पडतोय आणि त्याच्यामुळे आता हा सामना नेमका कधी सुरू होणार हा सवाल आहे. मात्र त्याच वेळेला व्यवस्थापनाची जी टीम आहे त्यांच्याकडून याविषयी काही संकेत देण्यात आलेत का? काही सांगण्यात आलंय का? तसं अजून तरी सांगितलं नाही त्यांनी पहिलं सांगितलं होतं की टॉस हा अर्ध्या तासाने पुढे ढकलला गेला आहे. आता 3 वाजता टॉस होणार होता. आता 3 वाजलेले आहेत पण अजूनही टॉस झालेला नाही आणि आता तरी मला वाटत नाही इतक्या मुसळधार पावसामध्ये टॉस करेल. त्यामुळे टॉस अजून पुढे अर्धा ते पाऊण तास पुढे जाण्याची शक्यता आहे. सध्या त्या परिसरामध्ये पावसाची स्थिती नेमकी कशी आहे आत्ताच्या घडीला? पाहत असाल की तुफान मुसळधार पाऊस पडतोय. सकाळी जेवढा पडला नव्हता तेवढा आता एकदम मुसळधार पाऊस पडतोय. जून आणि जुलैमध्ये किंवा जून जुलै ऑगस्ट मध्ये पावसाळी महिन्यांमध्ये जसा पाऊस पडतो अगदी तसाच पाऊस इकडे पडतोय. मुसळधार पाऊस सुरू आहे. बरोबर आहे. या पावसाचा नक्कीच या सामन्यावरती परिणाम होताना दिसेल आपल्याला. संकेत, आपण थोड्याच वेळापूर्वी काही दृश्य बघितलेली होती. त्याच्यामध्ये जी फील्ड आहे जिथं हे खेळाडू ही मॅच होणार आहे त्या ठिकाणी ही फील्ड झाकली जात होती, त्याचेही दृश्य आपल्याकडे होते. तर त्या पद्धतीने कशी काळजी इथं मैदानावर घेतली जाते? जे खेळाडू आहेत ते सध्या कुठे आहेत? खेळाडू सगळे सध्या ड्रेसिंग रूम मध्ये आहेत, कारण की पॅव्हेलियन मध्ये सुद्धा अजूनही कोणी जमा झालेलं नाही. अर्थात पाऊस सुरू आहे. जो पिच असतो तो पिच सुद्धा झाकून टाकलेला आहे आणि आता ज्या प्रकारे पाऊस पडतोय थोडंफार तरी मैदानात पाणी जमण्याची शक्यता आहे. त्यामुळे टॉस जरी झाला, बॅटिंग जरी कोणी घेतली, बॉलिंग जरी कोणी घेतली तरी त्यानंतर जे काही पाणी जमा असेल मैदानात ते काढण्याचं सुद्धा काम सुरू करावं लागेल. म्हणजे संकेत, एकूणच आपल्याला असे संकेत मिळतात की आणखी थोडासा हा सामना पुढे ढकलला जाऊ शकतो आणि लोकांना आणखी थोडा वेळ वाट बघावी लागणार आहे असं दिसतंय. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. याच्या पण वरती त्यांची कामगिरी जाऊ शकते आणि आधीचं जे काही आपलं एक हे होतं म्हणतात त्याला अडथळा मिळत होता आपल्याला सेमीफायनल असो फायनल असो, पण मला वाटतं यावेळेस सगळं काही जुळून आलेलं आहे. ज्या प्रकारे तो सामना सेमीफायनल वाला भारतीय महिला संघाने जिंकला, मला वाटतं आजच्या सामन्यामध्ये भारतीय महिला दाखवून देतील पूर्ण जगाला की हम किसी से कम नहीं.